तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईव्ह. कसे सर्व मस्त मजेत असतील तर मी पण मस्त मजेत आहे. तर मी आता ह्यासाठी व्हिडिओ काढत आहे. तर मला काल काय व्हिडिओ काढणं झालं नाही, कारण काय काल पूर्ण बिझी शेड्यूल होतं. आणि तुम्हाला तर सांगितलेलंच आहे, मी जे काम करते त्याच्यामध्ये मला कोणालाच इग्नोर करता येत नाही आहे. प्रत्येकाला मला बोलावंच लागतं आणि प्रत्येकाला मी बोलतेच आहे. आपल्याकडे येऊ नाही तर नाही येऊ, पण माझं काम आहे बोलायचं, माझं काम आहे सांगायचं, तर मी ते सांगत असते आणि माझं तेच राहील. तर आता काय ते ह्याचं नाव काय भोमट्यांची का भामट्यांचा धुमाकूळ का काय त्याचं चॅनलचं नाव आहे. तो माणूस आहे, बाई आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, काय माहीत नाही आहे मला. पण असे नाही का नाव काहीतरी वेगळं ठेवायचं आणि कमेंट्स करायच्या आणि त्यांना असं वाटतं की आमच्यासारखं ग्रेट कोणच नाही आहे. ठीक आहे बाबा, तू तुझ्या जागेवर बरोबर असशील, पण तेच सांगावं असं वाटलं मला, कारण काय त्याची कधीच पॉझिटिव्ह कमेंट्स नसते, निगेटिव्हच असते. मग एक ना एक दिवस आपल्याला उत्तर द्यावंच लागतं. प्रत्येक वेळेस आपण गप्प बसून चालत नाही आणि आपण गप्प बसलो ना मग आपल्याला असं वाटतं की ह्यांच्याकडे काही उत्तर नाही द्यायला म्हणून हे गप्प बसतात. ते पण तसं कधीच नसतं, कारण की आपली एनर्जी दुसऱ्यांवर वाया घालवायची नसते ना, म्हणून ही गोष्ट असते. तर कधी आहे ना आपली गाडी अशी कधी पुढं जाईल कधी खाली येईल ते सांगू शकत नाही. म्हणून गर्व कोणत्याच गोष्टीचा नसावा आणि मला तर कोणत्याच गोष्टीचा गर्व नाही. जे आहे ते मेहनतीने आहे, मेहनतीनेच करण आणि चांगलंच करण. मला काय कोणाला फसवायचं नाही आहे किंवा काहीच नाही आहे आणि पॉझिटिव्हने करायचं. तुम्ही माझं राहायला करत असता ते जसं सगळं माझं सकाळचं नाही का इथंच असते. माझं सगळं झोपायचं इथंच, उठायचं इथंच आणि काम पण इथंच चालू करायचं. मला गोष्ट घ्यायची होती पण बघूया आता लवकरच घेईन. थोडंसं वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. असं नाही आहे की आपण स्टेप बाय स्टेप गेलो ना तर तीच गोष्ट आपल्याला समजते. आता प्रत्येकाला वाटतं की प्रीतीने काय बिझनेस करते, काय सांगावं व्हिडिओमधून सांगावा, पण व्हिडिओमधून सांगण्यासारखं नाही. कारण काय एखादी गोष्ट आपल्याला शिकायची म्हणलं ना तर ते आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला गोष्टी गेल्या तर समजतात. तर मी कम्युनिटीला पोस्ट टाकलेली आहे, तिथं स्वतःचा माझा नंबर आहे. तुम्ही कधी आणि काही कॉल करा, तुमचा कॉल रिसीव केला जाईल रात्रीच्या 10 वाजेपर्यंत. सकाळी 10 वाजल्यापासून माझं काम चालू होतं, तर रात्री 10 वाजेपर्यंत मी म्हणजे कॉल रिसीव वगैरे करत असते किंवा माझी प्लॅनिंग वगैरे मी देत असते. तर माझं कम्युनिकेशनचंच काम आहे आणि मी कम्युनिकेशनच करण. ते पण चांगलं आणि स्ट्रॉंग झालेलं आहे आणि इंडिपेंडेंट झालेली आहे. मी हे सारखं सांगन प्रत्येक व्हिडिओमध्ये. आणि मी का एवढी स्ट्रॉंग झाली, का मी इंडिपेंडेंट झाली, मला का सर्व गोष्टी समजल्या ते आता तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दिसणार आहे. कारण काय मला शिकायचं होतं, मला सर्व गोष्टी लर्न करायच्या होत्या, म्हणून मी आहे ना स्टेप बाय स्टेप गेले. कारण की मी आता डायरेक्ट माझी फार्मसी झाली आहे. तर मी डायरेक्ट झाली मी हे काय म्हणतात त्याला, डायरेक्ट उठले आणि फार्मसीला गेले असं झालेलं नाही. त्याच्यासाठी भरपूर सारी मेहनत घेतलेली आहे. तर 2 वर्ष माझे कुठंतरी कंप्लीट झालेले आहे. तर तसंच मी हे जे काम करत आहे, ऑनलाईनचं काम करत आहे, ह्या पण गोष्टी मी लर्न केल्या, पहिल्यांदा शिकले आणि शिकत आता कुठंतरी एखाद्या चांगल्या वेला लागलेले आहे, मार्गाला लागलेले आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून शिकायची म्हणलं ना तर आपण बेसिकपासून शिकतो, की आपल्याला डायरेक्टच बेस्ट नॉलेज भेटत नाही. आपल्याला कोणतीही गोष्ट शिकायची म्हणलं तर आपल्याला बेसिकपासून शिकावं लागतं. तर त्यासाठी मी सर्व मला जे जमत नाही ना, मला जे ऑब्जेक्शन येतात ते मी नोट डाऊन करून ठेवते आणि त्या ऑब्जेक्शनवर मी काम करत असते आणि काम करत राहील. असंच पॉझिटिव्ह एनर्जीने करत राहील, निगेटिव्ह कधीच होणार नाही आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते. तर त्याचे कमेंट्स काय आले, एकीने विचारलं की तू फार्मसी केली होती तर मग फार्मसी तू का नाही हे करत. ते ठीक आहे, ते माझं प्रोफेशन आहे, ते मला करायचंच आहे. जर मला करायचंच नसेल तर मी माझे 2 वर्ष वाया घालवले नसते आणि एवढं म्हणजे ऐकून पण घेतलं नसतं आणि माझे एवढे मी जे पैसे खर्च केले ते पण नसते केले, जर मला त्याचं काही मोलच नसतं आणि जर मला त्याचं काही करायचंच नसतं तर मला डिग्री भेटलेली आहे नाही भेटलेली आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत आणि मी तुम्हाला दाखवणार पण आहे. तर मी ह्यासाठी हा व्हिडिओ काढत आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते की बाबा मला दोन्ही पण गोष्टी सांगायच्या होत्या. माझी फार्मसी कंप्लीट झाली आहे, मी पास झाले नापास झाले हे पण तुम्हाला सांगायचं होतं आणि मी जे काम करत आहे ते पण मी कसं शिकलेलं आहे ते सांगत आहे. जर आपण पहिलीपासून पहिली दुसरी तिसरी 10वी केली, 10वीनंतर 11वी 12वी सायन्सने केलं तेव्हा आपल्याला कुठंतरी डिग्रीला किंवा डिप्लोमाला ॲडमिशन भेटतं, बरोबर आहे ना. तेवढं मी वर्ष माझे 10-12 वर्ष शिक्षणात घालवले आणि परत हे 2 वर्षाचा मग डिप्लोमा केला. म्हणजे माझं 14 वर्ष पहिली दुसरी तिसरी हे सगळ्या गोष्टी त्याच्यात मग तेव्हा मला हे भेटलं. मग आता मी जे काम करते त्याच्यात असं आहे का की बाबा मी आले आणि मला लगेचच 8 दिवस झाले मी ह्याच्यामध्ये आलेली आहे,
बिझनेसमध्ये आलेली किंवा जे काम करते त्याच्यामध्ये आले लगेचच मला सक्सेस भेटलं पाहिजे असं नाही आहे ना. म्हणून त्या गोष्टी शिकाव्या लागतात. आणि तुम्हाला शिकायच्या असेल तर माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर नक्की मला कॉल करा, तुम्हाला सर्व डिटेल भेटल्या जातील. तर मी तुम्हाला दाखवते मी पास झाले का नापास झाले. ही आहे छोटीशी बॅग. आणि मी माझी जी फाईल आहे ती अजून काही मोठी फाईल घेतलेली नाही, प्रोफेशनल फाईल घेतलेली नाही, आपली एकदम छोटीशी आहे फाईल. त्याला काहीच नाही आहे, मी म्हणजे त्या डॉक्युमेंट वगैरे नीट काही जोडून ठेवलेले नाही. आणि या डॉक्युमेंटसाठी मला एवढा खर्च पण लागलेलं आहे आणि माझा वेळ पण गेलेला आहे. म्हणून ह्या डॉक्युमेंटचं मला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. आता तुम्हाला वाटत असेल की डॉक्युमेंटचं महत्त्व नाही, पण एकूण एक डॉक्युमेंट मी स्वतः काढलेले आहेत, मी स्वतः जाऊन सगळी प्रोसेस केलेली आहे. आणि तेव्हा हे कुठंतरी आता फळ आहे. तर थांबा, त्याचं फळ पण भेटणारच आहे. आता येईलच ह्या महिन्यामध्ये, ह्या नाही तर पुढच्या महिन्यामध्ये नक्की लायसन येणार आहे. आणि त्याचा तर आनंद किती असेल सांगू शकत नाही आहे. तर तुम्हाला मी दाखवते की मी पास झाले आहे का नाही नापास झाले आहे. कारण मी लायसन यायची वाट बघते. फक्त लायसन आल्याने सगळं धूळ जाळून सगळं सगळंच निघणार आहे. ते आहे लायसनचा भरलेला फॉर्म. आपण जेव्हा लायसन आपली हे करतो ना, रजिस्ट्रेशन करतो ना ऑनलाईन, ते फॉर्म भरलेला आहे हा. आणि मी जॉबसाठी अप्लाय केलं होतं ह्याच्यामध्ये. आणि हे पण लायसन्सच आहे आपलं. सिप्ला कंपनी आहे ना दौंडची, तिथं पण केलं होतं. पण तिथं कॉन्ट्रॅक्ट बेसवर होते, जागा सुटलेल्या नव्हत्या फार्मसीच्या. ते म्हणले अजून तर काही सुटलेले नाही आहे ते, म्हणून त्या गोष्टी हे झालं होतं. तर त्याच्यासाठी हा रिझ्यूम वगैरे तयार केलेला. हा स्वतःचा माझा रिझ्यूम आहे. तुम्हाला दिसत नसणार आहे आता नीट, पण हा स्वतःचा माझा रिझ्यूम आहे. हे पण ॲप्टिट्यूड लागत होतं, ते पण आहे. मला दाखवते. हे 3 महिन्याची ट्रेनिंग घेतलेला फॉर्म आहे. कारण का फॉर्म असल्याशिवाय आपलं लायसन आपण अप्लाय करू शकत नाही आहे. तर हा 3 महिन्याची ट्रेनिंग घेतलेले हे 4 फॉर्म आहेत. म्हणजे पाठोपाठ आहेत असे 5 फॉर्म आहेत. प्रिंट 2च आहेत पण पाठोपाठ आहेत त्याचे पार्ट. तर आता हे 2 वर्षाचे माझे 2 रिझल्ट आहेत. हा कितीचा आहे? हा फर्स्ट इयरचा आहे आणि हा सेकंड इयरचा आहे. जर आपण पास झालो तर हे रिझल्ट आपल्या हातात येतात, नाहीतर आपल्या कॉलेजमधूनच आपल्याला ते भेटत नाहीत. म्हणून हे पास झालेले 2 रिझल्ट आहेत. आणि तुम्हाला ह्याचे मी आहेत ना फोटो टाकेन कम्युनिटी पोस्टला, सर्व डॉक्युमेंटचे फोटो टाकेन. आणि एक व्हिडिओज तयार करेन. ते पास झालेले आहेत. पास हे सेकंड इयरचं आहे, पास झाले. तो पण दिसत असेल, पास झालेले आहेत हे 2 रिझल्ट. हे 2 रिझल्ट पास झालेले. तुम्हाला तर पुढचं दाखवते. हे पण लायसन्सचे आयडेंटिफाय, जे आपलं असं पूर्ण लायसन येणार, हा फोटो वगैरे. तर मी फोटो काय प्रोफेशनल टाकला नाही, कारण काय 1च वर्षासाठी लायसन येणार आहे. आता पुढची मला डेट पण आलेली आहे, ऑनलाईन सगळं दाखवतं ते. पुढचे मला 2026मध्ये 31 डिसेंबर 2026मध्ये मला परत ते रिन्यू करायचं आहे लायसन. ते डेट पण आलेली आहे. तर हो का, हे असं पूर्ण येणार माझं लायसन, त्याचे आयडेंटिफाय तुम्हाला दाखवते. तर हे 2 लायसन हे दाखवले, 2 रिझल्ट दाखवले, ठीक आहे. ते आहे माझं लिव्हिंग सर्टिफिकेट, LC आहे हा आत्ताचा. पास आऊट झाल्याशिवाय आपल्याला LC काढता येत नाही, बरोबर आहे ना. कॉलेजमधून LC काढता येत नाही पास आऊट झाल्याशिवाय. तर हा पास आऊट झालेला LC आहे डिप्लोमाचा. त्याच्यानंतर आता हे दाखवते. म्हणजे एवढी मेहनत घ्यावी लागते आपल्याला, तेव्हा आपल्याला कुठंतरी फळ भेटतं. पण आपण एखादं काम करायला लागलो ना, तर आपल्याला असं नाही की आपण त्याच्यात उतरल्या आपल्याला लगेच फळ भेटावा. आणि आता हे मी एवढ्या डिग्री घेतलेल्या, त्याला भरपूर सारे पैसे गेलेले आहेत पहिल्यापासूनच. आपल्या शिक्षणाला किती पैसे लागतात ते आपल्याला स्वतःला माहिती आहे. आणि ह्याच जॉबसाठी आपल्याला किती वन फिरावं लागतं हे पण आपल्याला माहिती आहे. आणि ज्यांनी फिरलेले आहेत ना, ते नक्कीच त्यांना चांगलंच त्याचं मोल माहिती असेल. ते माझं 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट. हा आहे 12वीचा रिझल्ट, हा आहे 12वीचा रिझल्ट, हे आहे बोर्ड सर्टिफिकेट. आणि हे आहे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट. आणि हे आहे 10वीचा रिझल्ट. हे झाले 4. एवढे रिझल्ट आणि एवढे बोर्ड सर्टिफिकेट. बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे आपल्याला का घेतात, म्हणजे कुठं आपल्या स्कॉलरशिपचा फॉर्म वगैरे भरायचं म्हणलं, किंवा आता आम्हाला ॲप्लिकेशन करायचं होतं ह्याचं लायसन्सचं, तर मला 10वीचं लागत होतं
बोर्ड सर्टिफिकेट, कारण की त्याच्यावर आपल्या आईचं नाव वगैरे सर्व असतं, म्हणून त्या गोष्टी आपल्याला लागत असतात बोर्ड सर्टिफिकेटवर, त्या सगळ्या डिटेल असतात. तर हे आहे माझं हे सॉरी, ह्याच्यासाठी पण भरपूर सारे पळाले आहे. डोमासाईल, ते डोमासाईल पण लागतं. ते डोमासाईल माझं निघत नव्हतं, तर त्याचं कारण आहे ना मी सांगते लगेचच. कारण की हे का निघत नव्हतं, तर हे झालं होतं माझं ना, इथं पुण्यातला जन्म आहे येरवड्याचा. तर येरवड्याच्या ह्याच्यावर आहे ना आपलं काय म्हणतं, 12वी झाली ना माझी, नवीन 12वी झाली ना, तर मला हे काढायचं होतं, डोमासाईल काढायचं होतं. तर माझे इथं येरवड्याला जन्म झालेले आणि इथं तालुका आहे ना कोणता लागतोय, ह्याच्यावर असं ना, कुठे गेलं माझं लिव्हिंग सर्टिफिकेट, अरे आहे का नाही होता बाबा, हवेली तालुका हवेली आहे ना इथं पुण्याला सगळीकडे. तर माझा येरवड्याला जन्म झाला होता आणि हवेली तालुका होता, तर त्याच्यामुळं मग हवेली आहे ना तर ऑनलाईनला दाखवतच नव्हते. मग त्यामुळं माझं हे निघालं नव्हतं, ते डोमासाईल निघालं नव्हतं. आणि नंतर मग ते बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आले असतील म्हणून परत ते ऑनलाईनला दाखवायला लागलं, आणि 2019 साली बघा. आणि मग आता माझं ते निघालं, जेव्हा मला आता डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं होतं ना, तेव्हा हे डोमासाईल पण निघाले, ओरिजिनल डोमासाईल आहे. त्याच्यानंतर हे कास्ट सर्टिफिकेट, ते कास्ट सर्टिफिकेट असं झालं, ह्याची पण तुम्हाला स्टोरी सांगते. तर कास्ट सर्टिफिकेट काढायला गेले, आमचं कर्जत तालुका आहे, बारडोह सुत्रिक माझं गाव आहे, कर्जत तालुका आहे. तर तिथं जार चेंज झाला, असा जार चेंज झाला, GR असतो ना, तो जार म्हणते GR जो असतो ना तो चेंज झाला. तर असा चेंज झाला की बाबा जिथं आजोबांचा जन्म आहे ना तिथंच जाऊन हे काढायचं आपण, जे सर्टिफिकेट आहे ना याचं काय म्हणतात त्याला, कास्ट सर्टिफिकेट, ते तिथंच जाऊन काढायचं. तर माझ्या आजोबांचा जन्म श्रीगोंद्याचा, कारण की आमचं गाव श्रीगोंदा आहे, पण आम्ही पहिल्यापासून बारडोह सुत्रिकला राहतो. तर श्रीगोंद्याचं मग मी तिथून परत श्रीगोंद्याला जाऊन हे कास्ट सर्टिफिकेट काढलेले. तिथं पण भरपूर प्रोसेस लागली, कारण की आपला रहिवाशी दाखला नाही, ते कधी गोंधळ 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 किती काय काय लपाछुपे करून हे सर्टिफिकेट काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे हे आहे व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटी, हे ना कास्ट व्हॅलिडिटी आहे. तर हे व्हॅलिडिटी काढायला तर एवढे प्रॉब्लेम येतात की कोणी व्हॅलिडिटी काढली असेल ना तर त्यांनी नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की किती काय करावं लागतं आपल्याला. ह्याची व्हॅलिडिटी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे आपली जात पडताळणी, म्हणजे आपण भारताचे रहिवासी आहोत का म्हणून हा एक आपलं सर्टिफिकेट असतं. तर हे ना काय म्हणतात त्याला, ह्याला एवढे प्रॉब्लेम आले ना की बाबा हे करावं लागलं मला. ह्याला आपल्याला आहे ना वंशावळ तयार करावं लागते, ह्याला स्टॅम्प जोडावे लागतात. तर स्टॅम्प 100 रुपयाचा स्टॅम्प आम्ही 150 रुपयाला घेतला, तो आमच्या तिथे भेटला नाही. आम्ही करमाळ्याला जाऊन स्टॅम्प आणला, ते स्टॅम्प घेऊन परत हे भरपूर काय काय, एक एक स्पेलिंग जरी मिस्टेक झाली तरी ती स्पेलिंग व्यवस्थित करायची, परत त्याची प्रिंट काढून आणायच्या, भरपूर काय गोष्टी. पण हे आम्हाला आमच्या कॉलेजमधूनच भेटलं, एवढं खूप छान झालं, कारण की आम्हाला कुठं पळावं लागलं नाही. सगळं पण आम्हाला डॉक्युमेंट द्यायचे होते ते कॉलेजमध्येच द्यायचे होते. आणि आता त्या सरांचा खरंच खरंच थँक्यू, हराळे सर म्हणून होते आम्हाला, आणि त्या सरांनी सर्व आमची प्रोसेस केली होती. आणि सगळ्यांना आम्हाला जेवढे पण माझे नाही का ह्याच्यामध्ये आहे तेवढ्या सगळ्यांना सरांनी कास्ट व्हॅलिडिटी काढून दिली होती. आणि कास्ट व्हॅलिडिटी एवढी IMP आहे ना आपल्याला पुढं जाऊन ॲडमिशन घेण्यासाठी. तर कारण की आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी असेल तर स्कॉलरशिप आपलं ह्याने होतं का काय म्हणतात त्याला, स्कॉलरशिप वगैरे भेटते आपल्याला, कारण की हे खूप गरजेचं आहे. हे नसेल तर भेटत नाही आपल्याला, मग आपलं ओपनमधून ॲडमिशन होतं. तर असे एवढे सगळे माझे डॉक्युमेंट आहेत आणि एवढे सगळे डॉक्युमेंटला मी स्वतः पाळलेली आहे, म्हणून मला सर्व माहीत आहे किती काय लागतं आणि किती काय आपला खर्च झालेला आहे शिक्षणाला. म्हणून मी हे काही वाया घालवलं नाही, ह्याचं पण मी करणार आहे. आणि इकडे पण माझे ढीगभर पडलेले आहे डॉक्युमेंट कागद, कारण काय स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा होता तेव्हा ओरिजिनल डॉक्युमेंटचे प्रिंट लागत होत्या, झेरॉक्स लागत होत्या, आणि ते भेटले नव्हते. आणि कारण की आम्ही जमा केला, आम्हाला म्हणले की तुम्हाला PDF पाठवलं जाईल, PDF पाठवला. पण नंतर जेव्हा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला गेलो तेव्हा तिथं आलं रिजेक्शन की PDFचे झेरॉक्स चालणार नाही आहेत, म्हणून ओरिजिनल डॉक्युमेंटचे झेरॉक्स लागतील. म्हणून परत तिथं सरांना कॉलेजमध्ये, कारण की एकदा डॉक्युमेंट आपण सबमिट केले तर आपण पास आउट झाल्याशिवाय आपल्याला डॉक्युमेंट भेटत नाहीत, आपण काढू शकत नाही. आणि काढायचे म्हणले तर आपल्याला सर्व स्कॉलरशिप भरावी लागते. हे असतं
प्रॉब्लेम. तर त्यासाठी आता सरांनी आम्हाला काय केलं, मग आम्ही एवढे सरांचे जिथं आपण हे करतो ना, ज्यांच्याकडे डॉक्युमेंट असतात, एवढी रिक्वेस्ट केली की प्लीज हे करा, डॉक्युमेंट द्या, डॉक्युमेंट लागतात, ते स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा, डॉक्युमेंट द्या. मग प्रिन्सिपलकडं रिक्वेस्ट, मग प्रिन्सिपल सरांनी त्या सरांना रिक्वेस्ट, भरपूर अशा गोष्टी काय झाल्या. आणि त्याच्याच मला दाखवते पण लगेच. तर ह्या 2 फायली आहेत ना, त्याच भरून आहेत, आमच्या कॉलेजच्या फायली आहेत. नक्कीच आमच्या कॉलेजला जाऊन तुम्ही भेट द्या आणि ॲडमिशन घ्या. खूप छान कॉलेज आहे, खूप छान शिकवतात, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात, असं काही नाही. पण सगळेच कॉलेज छान आहे, पण आमचं कॉलेज 1 नंबर आहे, डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी. तर हे आहेत ना डॉक्युमेंट आहेत ना, हे सगळे झेरॉक्सच आहेत. त्यांनी जवळजवळ मला 80 झेरॉक्स दिल्या. माझे डॉक्युमेंट होते 10 डॉक्युमेंट होते, प्रत्येक डॉक्युमेंटचे मला 4 झेरॉक्स दिल्या. आणि असे 80 झेरॉक्स झाले. मला एवढं लागत नव्हतं, एक झेरॉक्स लागत होती. म्हणले की तुम्हाला कुठं पण उपयोगी म्हणून काय एवढे झेरॉक्स दिलेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे, झेरॉक्स आहेत. आणि तुम्हाला हे पण दाखवते, सेकंड इयरला मला किती सर्टिफिकेट भेटले ते, एवढे सगळे सर्टिफिकेट भेटले. 1 2 3 4 सर्टिफिकेट भेटलेले आहेत. तिकडे एक खाली नाही, खाली नाही, हे 4 सर्टिफिकेट, सगळ्यात पार्टिसिपेट, सगळ्यात विषयच नाही. एवढा म्हणजे धिंगाणा मस्ती एन्जॉय केलेला आहे ना सगळ्यात. हे सगळे सर्टिफिकेट आहेत. आणि तुम्हाला हे दाखवते, हे सगळे डॉक्युमेंट आहेत. आणि तुम्हाला आहे ना मी स्लिप पण दाखवते. मी फॉर्म आपलं ऑनलाईन आपण फॉर्म भरतो ना, तेव्हा तिथे जाऊन आपल्याला हे करावं लागतं, तर ही फी असते. तर हे फीपासून जे माझे सगळे माझ्याकडं फीचे हे पण आहेत, स्लिप पण आहे, तुम्हाला नक्की दाखवेन नंतर. कारण की ते स्लिप असल्याशिवाय आपले ना डॉक्युमेंट निघत नाहीत कॉलेजमध्ये ना. हे सगळे झेरॉक्सच आहेत डॉक्युमेंटच्या. म्हणून महत्त्व आहे बाबा. आणि पास झालेली आहे मी, आणि त्याचं तुम्हाला दिसेनच लवकर. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा. आणि एवढी सारी मेहनत लागलेली आहे म्हणलं मी कसं सोडून बाबा, नाही सोडू शकत, आणि कोणीच नाही सोडू शकत. आणि ज्यांना डॉक्युमेंटला त्रास झाला असेल ना, त्यांनी नक्की मला कमेंट्स करा. तर बाय बाय. चला मला काम करायचं, कॉल येतात, तर एक कॉल येऊन गेलेला तर मला रिव्हर्स करावं लागेल. बाय बाय.